आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मैपत ही सगळं जे वागत होता ते सगळं त्याचं नाटक होतं. पहिले कालचे सीन थोडे रिक्रिएट. सायलीला हे कुणी काहीच सांगत नसतं त्या सोहळ्याबद्दल, त्यामुळे सायली एका साईडने येऊन थोडीशी भाव खाते आणि इकडच्या साईडने हसत असते की आता सगळेजण आलेत मला मनवायला आणि आता मला सांगतीलच हे काहीतरी. नंतर कुणीच काही सांगत नसतं, सगळे आपापले बोलत असतात आणि तिला असं वाटतं, अरे यातले कुणीच समोर येत नाहीये, मला का भाव देत नाहीये. परत तिचा चेहरा थोडा पडतो आणि अर्जुन पण तिला काहीच बोलत नसतो. नंतर अर्जुन, चैतन्य, अश्विन यांचं ते सोहळ्याबद्दलच डिस्कस सुरू असतं आणि ते बाजूला निघून जातात. अश्विन म्हणतो, अरे वहिनी मी पण आलोच, माझं पण थोडं काम आहे महत्त्वाचं. आणि प्रतापराव पण तिच्याकडे येतात पाणी प्यायला आणि ते पाणी पिऊन तिथून निघून जातात. ती म्हणते, आलेत आता बाबा, हे बाबा तरी मला मनवतील. पण कुणीच तिला भाव देत नाही, सगळे आपापल्या कामासाठी निघून जातात. इकडे प्रियाला जेव्हा कळतं की सायली ही तन्वी आहे हे उघड झालं आहे, तेव्हा तिचा खूप पारा चढतो आणि तिला कुणी भाव देत नाही, त्यामुळे ती आदळापट करते आणि ती कॉन्स्टेबल तिला जेवण घेऊन येते. तेव्हा ती त्या कॉन्स्टेबलला म्हणत असते, तुझा फोन देतीस का मला, मला खूप अर्जंट बोलायचं आहे. ती कॉन्स्टेबल म्हणत असते, ए तू माझी एक दिवस नोकरी घालवणार आहे, कारण तू नेहमीच मला अडचणीत आणत असते. ती म्हणत असते, हे ताट मी फेकून देईल आणि ती फेकून द्यायला लागते. ती म्हणते, ए बाई देते मी तुला फोन, पण कमीच बोल, जे काय बोलायचं ते महत्त्वाचं बोलून घे आणि लगेच मला माझा मोबाईल वापस दे. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणत असते, ही एक विचित्र बाई कधी जेलातून बाहेर पडते तेच मला खूप टेन्शन आलंय. आणि ती प्रिया तिला धमकावत असते. तेव्हा ती कॉन्स्टेबल तिला फोन देते. इकडे सायली आणि अर्जुन दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये जायला निघतात. सकाळी सकाळी अर्जुन तिला मंदिरात घेऊन जातो आणि तिकडून येताना तिला ते सरप्राईज द्यायचं असतं, त्यामुळे तो म्हणत असतो, तो तिचे डोळे बंद करतो आणि म्हणतो की बायको आता तरी तुझा माझ्यावरचा राग गेला का ग. ती म्हणत असते, हो तुम्ही मला काही सांगितलं नाही, तो राग तर माझ्या मनात आहेच, पण तुम्ही आता मला मंदिरात घेऊन जाताय त्यामुळे देवदर्शन झाल्यावर माझं मन खूप प्रसन्न झालं आहे. तो डोळे बंद करून तिला हॉलमध्ये घेऊन येतो. तेव्हा प्रतिमात्या आणि ते सगळे तिच्यावर फुलांचा वर्षाव करत असतात आणि ते गाणं लागतं की तू सायली म्हणून घरामध्ये आली आणि घर मोहरून गेले. खूप छान गाणं लावलेलं आहे आणि सगळे खूप आनंदात तिचं स्वागत करत आहेत. ती पण खूप सेलिब्रेट करते हा सोहळा. नंतर ते सगळेजणी बाहेर जातात तुळशीची पूजा करण्यासाठी आणि सायली तुळशीची पूजा करते. नंतर अस्मिता तिला मिठी मारते. खूप छान दाखवला आहे तो सीन. नंतर इकडे सचिन बसलेला असतो महिपतच्या रूममध्ये. तेव्हा तिथे एक महिपतचा गुंड येतो आणि तो सचिनला एक ड्रग्सची पुडी देतो. सचिन म्हणत असतो, हे काय आहे. तो म्हणत असतो, हे ड्रग्स आहेत जे भक्तांच्या अन्नामध्ये मिसळायचं आहे. तो म्हणत असतो, हे काय, हे कुणी सांगितलं तुला, हे असं का करायचं. तो म्हणतो, तुम्ही मिसळून तर बघा पहिले. नंतर सचिनला असं वाटतं की हे का करत असेल. महिपत तिथे येतो तेव्हा सचिन खूप घाबरतो आणि महिपत म्हणतो, काय दीक्षित, मी तुला पहिलेच सांगितलं होतं ना की ह्या आश्रमामध्ये काळे धंदे चालणार नाही आणि तू जर असं केलंस तर तुला मी इथून हाकलून लावेल. तेव्हा सचिन म्हणत असतो, नाही अण्णा, मी असं काहीही करत नव्हतो, यानेच मला हे ड्रग्सची पुढे आणून दिली. नंतर परत सायली ते भावलं घेऊन नाचत असते. अर्जुन तिला जवळ घेतो की खूप दूर गेलो होतो, आता परत जवळ आलो, ते गाण्यातलेच बोल ऐकवले आहेत. नंतर सचिन महिपतला खाली बसवतो आणि महिपत हसायला लागतो आणि म्हणतो, ए दीक्षित, तुला काय वाटलं मी बदललेलो आहे. अरे मी जेलमधून जेव्हा आलो ना तेव्हा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता. पोलिसांची माझ्या प्रत्येक काळ्या धंद्यावर नजर होती, म्हणून मला हे देवदेव करावं लागलं आणि आता त्यांचं लक्ष विचलित झालेलं आहे. आणि बघ किती मोठे मोठे लोक महिपत बाबा की जय म्हणून माझ्या पाया पडतायत आणि आता पण असंच सुरू ठेवणार आहे मी, महिपत बाबा की जय, आणि पांढरे कपडे घालून मी काळे धंदे सुरूच करणार आहे. तेव्हा सचिन म्हणतो, अण्णा, मला असं वाटलं होतं तुम्ही खरंच बदललात, तुम्ही तर पहिलेच अण्णा आहात अजून पण. इकडे सर्व नायिका सायलीच्या स्वागतासाठी आलेले असतात आणि त्या सायलीला आलिंगन देऊन
तिचं स्वागत करत असतात आणि डान्स पण करतात. तेव्हा सायली अजूनच खूप खुश होते की घरच्यांच्या आनंदामध्ये आणखी तिच्या मैत्रिणी पण तिचा सोहळा बघायला आलेल्या आहेत. आणि रविराज प्रतिमा यांच्याकडे जाते तेव्हा ती हात जोडते आणि रडायला लागते. सगळेजण भावूक होतात आणि रविराज तिला मिठीत घेतो, प्रतिमा आत्या पण. नंतर इकडे मैपतने साक्षीला कॉल केला आहे आणि म्हणते, साक्षी बाळा कशी आहेस तू? ती म्हणत असते, अण्णा तुमचं हे काय लावलंय तुम्ही, देवदेव करताय? ती म्हणते, अगं तुझा बदला घ्यायसाठी हे केलंय मी. तुझा बाप पांढरे कपडे घालून बघ आता कसे काळे धंदे बाहेर काढतो. आणि तुला ज्यांनी ज्यांनी तुझ्या आयुष्याची राख रांगोळी केली त्यांचा उद्ध्वस्त झाल्याशिवाय मी तर आता शांत बसणार नाही साक्षी. सचिन म्हणत असतो, अरे वा, अण्णा पण आता सुभेदारांचा बदला घ्यायला माझ्यासोबत आहेत, म्हणजे आता मला काळजीच नाहीये. तो मैपत म्हणतो, साक्षी बाळा तू लवकर घरी ये आणि तुझं रूप बदलून जरी आली तर मी तुला माझी साक्षी म्हणूनच स्वीकारेल. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुला जे काही करायचंय ते कर आणि लवकर मला भेटायला ये. तेव्हा सचिन म्हणत असतो, हो साक्षी, बघ मला वाटतच होतं अण्णा बदललेले नाहीये, पण अण्णा काही सांगायला तयारच नव्हते, पण आज त्यांनी हे सगळं उघड केलं आहे. इकडे कल्पनाताई, अर्जुन सगळेजण परत बसलेले असतात आणि हा राकेश त्या प्रियाला जाऊन भेटायला जातो आणि तिला तो सायलीच्या सोहळ्याचा काढलेला व्हिडिओ दाखवतो. तेव्हा प्रियाचा खूप जळफळाट होत असतो आणि प्रियाला खूप राग येतो. ती म्हणत असते, हे सायली बघ, आजपर्यंत तू सायली होतीस म्हणून मी तुला सोडत होते. आणि ती हे बघताना तिला राग आल्याच्या नंतर ती राकेशचा फोन फेकून देते. राकेश म्हणतो, हे काय करतेस ग तू? माझ्या फोनवर कशाला तुझा राग काढते? ती म्हणते, अरे मला ते सायलीचे तुकडे नाही करता आले ना, म्हणून मी तुझ्या फोनचे तुकडे केले. आणि हे बघ, आता तर मी त्या सायलीला सोडणारच नाही आणि तिने माझं जेवढं नुकसान केलेलं आहे तेवढंच तिचं नुकसान करेल. आता तर ती सायलीने तिची ओळख शोधली आणि ती तन्वी म्हणून त्या घरात वावरणार आहे, म्हणजे तिच्या जीवाला इजा पोहोचवल्याशिवाय मी तर राहणार नाही. इकडे सगळेजण आईस्क्रीम खात असतात. तेव्हा सायली थोडी निराश होते आणि म्हणते, आई बघ ना, बाबा कसे ग असे मला न भेटताच गेले. कल्पनाताई म्हणतात, अगं तू एवढ्या दिवसांनी त्यांची मुलगी त्यांना भेटली आणि तुला भेटून गेल्याच्या नंतर त्यांचा पाय इथून निघला असता का? आणि यात्रेला जाणं पण महत्त्वाचंच होतं. त्यांनी देवाला कबूल केलेलं होतं की माझी तन्वी जेव्हा मला भेटेल तेव्हा मी तुझ्या पायाशी परत येईल. प्रतिमा आत्या म्हणत असतात, सायली बाळा तू काळजी करू नको, तुझे बाबा लवकरच येतील. सुमन म्हणत असते, बघा ना किती छान झालं हे. जी सायली आपल्याला प्रत्येक वेळेस असं वाटत होतं की हिच्यात तन्वीचेच गुण आहे, तीच आपली तन्वी म्हणून निघाली. आणि रविराज काकांनी त्या देवीला सांगितलं होतं की माझा आनंद माझ्या आयुष्यातून तो हिरावून घेतला, त्यामुळे मी आता तुझ्या पायाशी कधीच येणार नाही. आणि हे सगळं ते सायलीला ऐकवत असतात. आणि जेव्हा सायली त्यांना मंदिरात घेऊन जाते तेव्हा त्यांना असं वाटलं होतं, हीच माझी तन्वी असेल का? इकडे प्रिया परत जेलमध्ये तिचाच विचार करत बसलेली आहे की सायलीने आता तिची ओळख शोधलेली आहे, पण मी नाही तिला सुखाने जगू देणार. आता रविराज किल्लेदारांचा एवढा मोठा पैसा तिच्याच डोक्यावर येणार आणि ती सगळा पैसा तिच्यावरच उधळणार. तिला कशाचीच कमी नाहीये. अर्जुनसारखा जोडीदार भेटलाय, तिला सगळे सुख तिच्या पायाशी लोळण घेत आहेत, पण मी नाही तिला सुखी राहू देणार. हा निश्चय प्रियाने केलेला आहे. आता प्रिया, सचिन, महिपत, नागराज आणि त्यामध्ये आलेला आहे राकेश, हे 5 जण मिळून अर्जुन आणि सायलीचा बदला घेणार आहे. असं वाटलं होतं की तन्वी हे सत्य उघड झाल्याच्या नंतर मालिका संपेल, पण खरी मालिका आता सुरू झालेली आहे. खूप छान छान ट्विस्ट पुढे बघायला भेटणार आहे, त्यामुळे ठरलं तर मग ही मालिका बघायला विसरू नका. नंतर अस्मिता म्हणत असते की आई, सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू कसं आणायचं ना ते मला चांगलं माहीत आहे. आणि कल्पनाताईजवळ ती आईस्क्रीमची प्लेट देते आणि म्हणते, सायलीला पहिला घास भरव. नंतर प्रतापराव पण जातात, ते पण तिला घास भरवतात. ते म्हणतात, आता तर तुला तुझ्या बाबांची उणीव भासणार नाही ना? अर्जुन खूप आनंदात हे सगळं बघत असतो, तिला खूप छान वाटत असतं. नंतर प्रतिमात्या पण तिला घास भरवते आणि प्रतिमात्या म्हणत असते, अगं बाळा, तुझे बाबा लवकरच येतील, त्यांना तुला भेटायची खूप इच्छा होती ग, पण तू त्यांना जाऊ दिलं असतं का? नंतर सचिन विचार करत असतो आणि तो पण प्रियाला भेटायला जातो.
प्रिया आणि ते म्हणत असतात, आता आपण सुभेदारांचा बदला घेतल्याशिवाय सोडायचं नाही. आता हे 5 जण व्हिडिओ कॉल करून बोलत आहेत की आपल्याला अर्जुन आणि सायलीचं जीवन उद्ध्वस्त केल्याशिवाय सोडायचं नाहीये. त्यांनी आपल्याला जेवढा त्रास दिला, आता यांनीच हे सगळे गुन्हे केले होते. सायली आणि अर्जुनने यांचे गुन्हे सगळ्यांसमोर